Cancer Healer Center, a new beginning. अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट। भोसले हा बीड मारहाण प्रकरणातील आरोपी आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता। सुरेश धस पण आकाश निघाले। मुंडेंचं नेतृत्व बीडमधून संपवून स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्याची धसांची लढाई होती। खोक्या भोसले प्रकरणावरून तृप्ती देसाई यांची टीका। जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला नवं वळण। बोराडे मद्यधुंद अवस्थेमध्ये मंदिरात गेल्याचा व्हिडिओ जरांगेने दाखवला। तो व्हिडिओ माझाच, प्रसाद म्हणून दारू प्यालो, बोराडेचा अजबच दावा। जालन्यातील चटके देऊन मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंडचा आणखी एक व्हिडिओ समोर। पैशाच्या वादातून कुऱ्हाड घेत ग्रामस्थांच्या अंगावर धावून गेल्याचं समोर। सत्तेसाठी 2019ला हिंदुत्व सोडलेल्यांनी छत्रपतींची तुलना करणं अयोग्य। टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाच्या बाहेर आरोप करून जातात। नाव न घेता शिंदेंचा विधान परिषदेत उद्धव ठाकरेंवर निशाणा। एकनाथ शिंदेंच्या कामाला मी स्थगिती देत नाही। कामांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही। मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही? मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहामध्ये दिली नाही। मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक। सत्ताधाऱ्यांचा अनिल परबांच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करण्याइतकी परबांची लायकी आहे का? दरेकर आक्रमक। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाढीला घेऊन पोलीस गुणाढ गावात। आरोपीचा मोबाईल हस्तगत करण्याचे प्रयत्न। अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता। देशातील प्रसिद्ध पार्लेजी कंपनी इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर। कंपनीवर कर चोरीचा आरोप। मुंबईत पार्लेजी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे। 2027 पर्यंत मुंबईतील सर्व महत्त्वाच्या मेट्रो मार्गांचं काम पूर्ण करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबईतील हॉटेल्स उपाहारगृहांमध्ये मेन्यू कार्ड मराठीमध्ये करा। ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। उपविभाग प्रमुख कृष्णा पवळेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। Cancer Healer Center, a new beginning.